इस्रायल जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे आणि या देशाबद्दलची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इस्रायलने गेल्या 50 वर्षात 6 युद्ध लढली आहेत. 5-5 देशांनी एकाच वेळी इस्रायलवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी चारही बाजूनी इस्रायलवर हल्ले केले आहेत. मोठमोठ्या देशांनी इस्रायलवर बहिष्कार टाकला आहे. अगदी इराणच्या नेत्याने तर उघडपणे इस्रायलला नष्ट करण्याची धमकी दिली आहे. मित्रांनो, असा चारही बाजूने शत्रूने वेढलेला देश आहे इस्रायल, ज्याच्याकडे चीन सारखे मोठे सैन्य नाही, भारतासारखी मनुष्यबळ शक्ती नाही. याशिवाय भौगोलिक दृष्ट्या पाहिल्यास इस्रायलकडे सौदी अरेबियासारख्या तेलाच्या विहिरीही नाहीत आणि नैसर्गिक संसाधनेही नाहीत. 1948 मध्ये जेव्हा इस्रायलला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाही इस्रायलमध्ये पाण्याची कमतरता होती. किंबहुना 1948 मध्ये इस्रायली सरकारने प्रति व्यक्ती 10 लिटर पाण्याची मर्यादा घातली होती. आणि जर कोणी 1948 मध्ये इस्रायल पाहिला असता तर तो म्हणाला असता की इस्रायल आफ्रिकेसारखा गरीब देश बनूनही टिकून राहिला तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. पण असे असूनही इस्रायल आज इतका शक्तिशाली देश बनला आहे की भारत, अमेरिका, चीन सारखे मोठे देश इस्रायली तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. इस्रायल आपली शस्त्रे संपूर्ण जगाला विकतो आणि इस्रायलला जगातील 8वे सर्वात शक्तिशाली राष्ट्र मानले जाते. तर प्रश्न असा आहे की पाण्याच्या बिना, मजुरांच्या बिना, नैसर्गिक संसाधनांच्या बिना आणि तेलाच्या बिना इस्रायल सारखा एक छोटा देश जगातील 8वा सर्वात शक्तिशाली देश कसा बनला? युद्ध लढत असतानाही एक उदयमुख राष्ट्र बनण्यासाठी इस्रायलने कोणत्या रणनीती वापरल्या आणि इस्रायलच्या उद्यापासून भारताने कोणते धडे शिकण्याची गरज आहे? नमस्कार, मी पूनम गावंड. मित्रांनो, ही गोष्ट 14 मे 1948 रोजी सुरू होते, जेव्हा इस्रायलला स्वातंत्र्य मिळाले. आणि दुसऱ्या दिवशी, मी पुन्हा म्हणते दुसऱ्याच दिवशी, 1-2 नव्हे तर 5 वेगवेगळ्या देशांनी एकाच वेळी त्यांच्यावर हल्ला केला. आणि हे देश होते इजिप्त, सिरिया, जॉर्डन, इराक आणि लेबनॉन. इस्रायल तेव्हा इतका गरीब होता की त्यांच्याकडे फक्त काही जुनी विमाने आणि शस्त्रेच होती, जी त्यांना स्टॅलिनने पाठवली होती. त्यामुळे साहजिकच सर्वांना वाटले की अरब देश इस्रायलला सहजपणे नष्ट करतील. पण तुम्हाला माहित आहे का, हे पाहून संपूर्ण जग चकित झाले की इस्रायलने केवळ त्या 5 देशांच्या सैन्याचा पराभव केला नाही, तर पश्चिम जेरुसलेम आणि नॉर्दर्न इराणवरही कब्जा केला. तर इस्रायलकडे एक अशी गोष्ट होती जी अरबांकडे नव्हती, ती म्हणजे एक मानसिक रणनीती. हो, युद्धाच्या एंड मध्यभागी जेव्हा इस्रायलकडील बॉम्ब आणि तोफखाना संपला तेव्हा एका सैनिकाला सेल्टरची बाटली वापरण्याची कल्पना सुचली. जर तुम्हाला सेल्टर्स बद्दल माहित नसेल तर त्या सोडा साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काचेच्या बाटल्या होत्या. जेव्हा त्या उंचावरून खाली टाकल्या जात तेव्हा बॉम्ब पडल्यासारखा आवाज येत असे. म्हणून इस्रायलने देशभरातून सेल्टर्स बाटल्या गोळा केल्या, त्या पिकांवर फवारणी करणाऱ्या विमानात भरल्या आणि अरब भागांमध्ये टाकायला सुरुवात केली. या बाटल्यांमुळे इतका मोठा आवाज होत होता की अरबांना वाटले की त्यांच्यावर बॉम्ब हल्ला होत आहे. त्यामुळे सर्व सैनिक भीतीने पळू लागले. याचबरोबर इस्रायलने डेव्हिड स्कोट नावाचे एक शस्त्रही वापरले, जे वरवर पाहता एक निरुपयोगी शस्त्र होते. या शस्त्राचा इतका मोठा आवाज यायचा की अरबांना वाटले की इस्रायलकडे एक प्राणघातक शस्त्र आहे. काहींना तर असेही वाटले की इस्रायलकडे अणुबॉम्ब आहे. सर्वजण घाबरले आणि पळू लागले. जेव्हा 6 वेगवेगळ्या सेना एकाच वेळी हल्ला करत होत्या तेव्हा त्यांची सर्वात मोठी समस्या होती समन्वयाचा अभाव. जेव्हा एक सेना पळून जाऊ लागली तेव्हा बाकीचे सर्व गोंधून इकडे तिकडे पळू लागले. याच हुशार तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रायलने शस्त्राशिवाय आपल्या राज्याचे संरक्षण केले. त्याचप्रमाणे 1967 मध्ये जेव्हा इजिप्त, इराक, सिरिया आणि जॉर्डनने त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्यांनी इतकी अचूक गुप्त माहिती मिळवली होती की इजिप्शियन हवाई दलाची वैमानिक उड्डाणापूर्वी नाश्ता करत असताना इस्रायलने त्यांच्या विमानतळावर बॉम्ब टाकले, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण सैन्य खिळखिळे झाले. यासोबतच इस्रायलने जगातील सर्वोत्तम गुप्तहेर संस्था स्थापन केली, जिला आज जग मोसादच्या नावाने ओळखते. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, मोसादचा एलिफोनेन नावाचा एक गुप्तहेर होता, ज्याला इस्रायलने एक श्रीमंत व्यावसायिक बनवून एका मोहिमेवर सिरियाला पाठवले होते. त्याने तिथे भव्य पार्ट्या दिल्या आणि हळूहळू सिरियन नेतृत्वाशी अशी मैत्री केली की सिरियन सरकार त्याला उपसंरक्षण मंत्री पद देऊ करणार होते. तुम्ही कल्पना करू शकता की हे किती अविश्वसनीय आहे. ही मोसादची ताकद होती. त्यांचे असे गुप्तहेर होते की ते शत्रूच्या देशात इतक्या सहजपणे मिसळायचे की शत्रू स्वतः त्यांना सर्व गोष्टी सांगायचे. यामुळेच इस्रायल सर्व हल्ल्यांना तोंड देऊ शकला आणि धोका निर्माण होण्यापूर्वीच आपल्या हल्ल्यांचे नियोजन करू शकला. हे इस्रायलचे संरक्षक कवच होते. आता तुम्ही म्हणाल, हे तर केवळ संरक्षण आहे, पण युद्धे खूप खर्चिक असतात. मग या युद्धांच्या काळात इस्रायलने आपली अर्थव्यवस्था कशी वाढवली? मित्रांनो, इथेच देवाच्या कृपेने इस्रायलला मोठी आर्थिक मदत मिळाली. हॉलोकॉस्ट नंतर जागतिक न्याय संघटनांनी इस्रायलला मोठ्या प्रमाणात पैसे दान केले.
त्यांना पश्चिम जर्मनीकडून नुकसान भरपाई म्हणून 865 दशलक्ष डॉलर्स मिळाले आणि अमेरिका ही इस्रायलला पैशाची खूप मदत द्यायचा. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आफ्रिकेला ही मदत मिळाली, पण आज आफ्रिका इस्रायलच्या जवळपासही नाही. तर प्रश्न असा आहे की जेव्हा आफ्रिकन देश अजूनही इतके गरीब आहेत, तेव्हा इस्रायल पैशामुळे इतका श्रीमंत कसा झाला? तर ते असे आहे की पैसा महत्वाचा नाही, तर तुम्ही त्या पैशाचे काय करता हे महत्वाचे आहे. मित्रांनो, याचे रहस्य दडले इस्रायलच्या शिक्षण पद्धतीत, जी भारतापेक्षा खूप वेगळी आहे. आता तुमच्या लक्षात येईल की आपली शिक्षण पद्धती किती मोठी अपयशी आहे. तुम्हाला माहित आहे का, गेल्या 15 वर्षात आपण इस्रायलच्या लोकसंख्येपेक्षा जास्त अभियंते निर्माण केले आहेत. पण आज भारतीय अभियंत्यांना भाज्यांप्रमाणे मोठे उत्पादन घेणाऱ्या कंपन्या कामावर ठेवतात, कारण आपल्या अभियंत्यांकडे बाजारात मूल्यवर्धन करण्याची सक्षम कौशल्य नाहीत. आपले अभियांत्रिकीचे विद्यार्थी केवळ गुण मिळवण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी प्रकल्प बनवतात, तर इस्रायलमध्ये प्रकल्पांचे मूल्यांकन केवळ समस्या सोडवण्याच्या आधारावर केले जाते. जेव्हा आपले इंजिनिअरिंग प्राध्यापक विद्यार्थ्यांना कॉपी पेस्ट करून असाइनमेंट देत होते, तेव्हा इस्रायली इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पाण्याची टंचाई, सिंचन, संरक्षण आणि वैद्यकीय समस्यांवर उपाय शोधून जागतिक दर्जाची उत्पादने तयार करत होते. इस्रायलचा विश्वास होता की जरी त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता असली तरी आमचा प्रत्येक नागरिक जागतिक दर्जाचा अभियंता, डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ बनेल, ज्यामुळे इस्रायल एक तंत्रज्ञान महासत्ता बनू शकेल. म्हणूनच इस्रायल आजही शिक्षणाला प्राधान्य देतो, ज्यामुळे महत्वपूर्ण शोध लागले आहेत. आणि तुम्हाला माहित आहे का, याचा परिणाम काय झाला? 1960 मध्ये पाण्याची टंचाई सोडवण्यासाठी सिन्साप्लास्ट नावाच्या एका अभियंत्याने ठिबक सिंचनाचा शोध लावला. आणि आज त्यांची कंपनी नेटाफर्म ही एक जागतिक महासत्ता आहे, जी जगाला ठिबक सिंचन शिकवून 7.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 62,000 कोटी कमावते. या तंत्रामुळे इस्रायलला 60% कमी पाणी वापरून उच्च गुणवत्तेची पिके घेता येतात. आणि या अभियंत्यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या मदतीने इस्रायलने पाण्याची टंचाई, संरक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या आव्हानांवर मात केली. यानंतर 1990 मध्ये इस्रायल सरकारने एक असे पाऊल उचलले ज्यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आणि याची सुरुवात सोव्हिएत युनियनच्या पतनाने झाली. मित्रांनो, 1990 मध्ये जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळले तेव्हा अंदाजे 10 लाख ज्यू इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. आता नीट ऐका, ही काही सामान्य लोकसंख्या नव्हती. सोव्हिएत युनियन आपल्या विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी जगभर प्रसिद्ध होते आणि जे लोक इस्रायलमध्ये आले त्यांच्यापैकी बहुतेक जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, उच्च श्रेणीचे अभियंते, गणितज्ञ आणि डॉक्टर होते. आणि एका क्षणात इस्रायलची लहान लोकसंख्या 20% वाढली आणि अचानक इस्रायलकडे जगातील सर्वात सुशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ आले. परंतु सततची युद्धे आणि प्रतिकूल सीमांमुळे कोणतीही परदेशी कंपनी किंवा गुंतवणूकदार इस्रायलमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नव्हता. म्हणून ही उच्चस्तरीय बुद्धिमत्ता वाया जाऊ नये यासाठी इस्रायली सरकारने एक मास्टर स्ट्रोक खेळला आणि आपला गेम चेंजिंग योजना फंड सुरू केला. 1993 मध्ये इस्रायली सरकारने आपला खजिना उघडला 100 दशलक्ष डॉलर्सचा, जे आजच्या काळात अंदाजे 800 कोटी आहेत. इस्रायल सरकारने जगभरातील परदेशी गुंतवणूकदारांना एक असा आकर्षक प्रस्ताव दिला जो ते नाकारू शकले नाहीत. इस्रायली सरकारने म्हटले, जर तुम्ही तुमच्या पैशांपैकी 60% रक्कम कोणत्याही नवीन इस्रायली स्टार्टअप मध्ये गुंतवली तर आम्ही उर्वरित 40% गुंतवू. आम्ही म्हणजे इस्रायली सरकार. उदाहरणार्थ, जर एखाद्या स्टार्टअपला 10 लाख डॉलर्सची गरज असेल तर इस्रायली सरकार 4 लाख डॉलर्स गुंतवेल आणि तुम्हाला 6 लाख डॉलर्स गुंतवावे लागतील. पण यातील सर्वात मोठी चालाकी ही होती की सरकारने एक अट घातली, जर स्टार्टअप अयशस्वी झाला तर होणारे नुकसान आपल्या दोघांना सहन करावे लागेल. पण जर हा स्टार्टअप यशस्वी झाला आणि एक मोठी कंपनी बनला तर 5 वर्षांनंतर तुम्ही सरकारचे 40% शेअर्स मूळ किमतीत खरेदी करू शकाल. आता कल्पना करा की हा सौदा किती अविश्वसनीय होता. याचा अर्थ असा होता की सरकार सर्व जोखीम उचलत होते आणि गुंतवणूकदार सर्व नफा घरी घेऊन जाऊ शकत होते. आणि या सौद्याबद्दल ऐकताच अमेरिका, युरोप आणि जपानमधील मोठ्या कंपन्यांनी ही संधी लगेच साधली. मोठ्या संख्येने भांडवलदार इस्रायलमध्ये आले, ज्यामुळे इस्रायलचे भाग्यच पाळटले. योजना फंडामुळे 160हून अधिक स्टार्टअप्सना निधी मिळाला आणि नंतर हे स्टार्टअप्स लाखो अब्ज रुपयांना विकले गेले. म्हणूनच मित्रांनो, संपूर्ण जग इस्रायलला स्टार्टअप नेशन म्हणते. त्याचप्रमाणे आपल्या लष्करी रणनीती, गुप्तचर यंत्रणा, शिक्षण, संशोधन, विकास आणि सहकारी कार्यक्रमांमुळे इस्रायल आज जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक आहे. मित्रांनो, ही आहे इस्रायलची गोष्ट आणि या कथेवरून आपण 3 गोष्टी शिकू शकतो. पहिला धडा, भू राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. तुम्हाला आधी स्वतःसाठी उभे राहावे लागते आणि शक्तिशाली बनावे लागते, कारण भू राजकारण केवळ शक्तीचा सादर करते.
या कहाणीत आपण पाहिले की जेव्हा इस्रायल एक कमकुवत देश होता तेव्हा कोणीही इस्रायलला पाठिंबा दिला नाही. पण इस्रायल जसजसा अधिक शक्तिशाली झाला तसतसे संपूर्ण जग इस्रायलचे ऐकायला लागले. ते इस्रायलचे संरक्षण करते कारण इस्रायलकडे सामर्थ्य आहे. म्हणून एक राष्ट्र म्हणून भारताने केवळ मित्र आणि शत्रू बनवण्याऐवजी अधिक शक्तिशाली बनण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. दुसरा धडा, मानवी भांडवल हे भांडवलाचे सर्वात मौल्यवान रूप आहे आणि ज्या राष्ट्राला मानवी भांडवलामध्ये गुंतवणूक कशी करायची हे समजते तेच राष्ट्र पुढे जाऊन एक महान राष्ट्र बनते. मित्रांनो, आपली लोकसंख्या 1.4 अब्ज आहे, पण आपण शिक्षणात अजिबात गुंतवणूक करत नाही. म्हणून जर आपण मानवी भांडवलामध्ये गुंतवणूक केली नाही तर आपण एक तरुण राष्ट्र तर राहू, पण आपल्याकडे कोणतीही क्षमता शिल्लक राहणार नाही. आणि शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण हे समजून घेतले पाहिजे की जग प्रभावावर चालते. इस्रायलने आपल्या अभियंत्यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या मदतीने नवनवीन शोध लावून आपला प्रभाव निर्माण केला. त्यामुळे जर भारतालाही प्रभाव निर्माण करायचा असेल तर आपल्याला या अभियांत्रिकी प्रतिभेचा उपयोग असे शोध लावण्यासाठी करायला हवा ज्यामुळे संपूर्ण जग आपला आदर करेल. आणि याची उत्तम उदाहरणे म्हणजे तैवान आणि इस्रायल. त्यामुळे भारताला केवळ आत्मनिर्भर होण्याची गरज नाही तर त्याला आपला प्रभाव निर्माण करण्याचीही गरज आहे. आणि याचमुळे इस्रायल एक शक्तिशाली राष्ट्र बनले. मित्रांनो, मी आशा करते की इस्रायलची ही गोष्ट तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.